याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन आपल्यासोबत जोडल्या। रोहन, एकीकडे भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिली यादी जाहीर केली आहे, मात्र या यादीमध्ये महाराष्ट्राच्या एकाही उमेदवाराचं नाव अद्यापही घोषित केलं नाहीये। निश्चितच खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर भाजपचा जागा वाटपाचा तिढा जो आहे तो अजून सुटत नसल्याची ही चिन्ह सगळी दिसत आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील बडे नेते तिन्ही पक्षाचे, मग ते शिंदेचे शिवसेनेचे असतील, अजित पवारांचे राष्ट्रवादीचे असतील आणि भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे लोक असतील, हे जण एकत्रित बसून हा जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न करतायत। कारण का केंद्राने पहिल्या यादीमध्ये जे आहेत ती महाराष्ट्रातील नावे मागवली होती अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळते। फक्त केवळ आणि केवळ जागा वाटपाचा तिढा सुटला नसल्यामुळे जे ते केंद्राला नावं पाठवली नाहीयेत आणि यामुळेच अमित शहा ज्यावेळेस 5 तारखेला येणार आहेत आणि त्यावेळेस त्यांच्यासोबत या तिन्ही टीमची, तिन्ही गटांची, तिन्ही पक्षांची जी आहे ती चर्चा करून हा सगळा जागा वाटपाचा तिढा जो आहे तो सोडवला जाईल अशा प्रकारची भूमिका जी आहे ती सध्या मांडण्यात येते अशी माहिती मिळते। परंतु या तिन्ही पक्षांकडून जागा ज्या आहेत त्या जास्त मागितल्या जात आहेत। अगदी भाजपकडून 33 ते 35 जागा ज्या आहेत त्या लोकसभासाठी मागितल्या जात आहेत, तर शिंदेकडून 15 ते 18 जागा जो आहे त्या 15 ते 18 जागांवरती शिंदेकडून दावा केला जातोय। तर अजित पवार देखील 8 ते 10 जागा लढवण्यासाठी इच्छुक आहेत अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे या तिघांचा जागा वाटपाचा तिढा जो आहे तो तिघांकडूनही सुटत नाहीये आणि त्यामुळेच भाजपने जे 195 लोकांची यादी काल जाहीर केलेली आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील एकाही व्यक्तीचं नाव नाही। केवळ कृपाशंकर सिंग यांचं नाव आहे, परंतु त्यांना जी आहे ती दुसऱ्या राज्यातून जी आहे ती निवडणूक लढवायची आहे म्हणून तिकडून त्यांची नाव जे आहे ते जाहीर झालेलं आहे। परंतु महाराष्ट्रातील जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्यामुळे महायुतीमधलं जो संभ्रम आहे जागाच्या बाबतीतला तो सुटत नसल्यामुळे इतका वेळ जो आहे तो या सगळ्याला लागतोय, याची चिन्ह जी आहेत ती दिसत आहेत। परंतु अमित शहा महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तरी या जागाचा तिढा जो आहे तो महायुतीचा सुटणार आहे का? शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे 48 जागांवरती नेमकं कोण किती जागांवरती लढणार आणि कोण जमेची बाजू जे ठरणार आहे किंवा कोण मोठ्या भावाची भूमिका पार पाडणार आहे, कोण सामंजस्यपणाने कमी जागा लढवून केवळ मोदींना जिंकवायचं आहे म्हणून कमीपणा घेणार आहे, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु ज्या पद्धतीने काल पहिली यादी जाहीर झाली आणि महाराष्ट्रातील एकही नाव समोर आलं नाही, याचा अर्थ एकच होतोय की महायुतीतला जागेचा संभ्रम जो आहे तो अजून तरी सुटत नाहीये। जगदीश, धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल। तर भाजपाची उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे, मात्र त्यामध्ये महाराष्ट्राच्या एकाही उमेदवाराचं नाव अद्यापही घोषित झालं नाहीये। मात्र त्यांच्या